हां, हे बघा मित्र, आपण आलेलो आहोत वैजनाथ गुजर यांच्या केळीच्या बागाकडे. हो का, एकमेव ह्या एरियामध्ये केळीचं उत्पन्न घेणार आहे. पहिल्यांदा ह्यांना उत्पन्न घ्यायला चालू केलं बघा केळीचं. हो का, क्वालिटी बघा ह्यांची काय, मेहनत आणि त्यांच्या जिद्दीला तोड नाही बघा. हो काय, एका फणीला किती आहे ते म्हणलं केळं? 28 का एका फणीला का? आणि एका घडाला फण्या किती आहेत? हे 8-9 फण्या आहेत का? आणि हे बांधलंय कशासाठी? पडूनी म्हणून का? क्वालिटी आली बघा. धनेगाव नायगावची केळी म्हणून प्रसिद्ध होईल आता. आता तुम्हाला बाहेरच हे पाठवायची ना केळी. हां बघा, जळगावपेक्षा क्वालिटी भारी आहे बघा. म्हणतात ना जळगावची केळी, तर हो का, ही बघा धनेगावची केळी कशी आहे क्वालिटी. दिवस रात्र उभा असतात शेतामध्ये, कारण चौकून ह्यांच्या प्लॉटला ऊस आहे. आणि ऊस असल्यामुळं डुकराचा सुळसुळाट असले, त्याच्यामुळे दिवस रात्र उभा राहून कष्ट म्हणजे कष्टच करतात ते. बघा हे क्वालिटी ह्यांची, क्वालिटीला चॅलेंज नाही. हो काही, प्रत्येक घड तसाच आहे. प्रयोग तत्वावर त्यांना केलेलं आहे बघा. आता प्रत्येक शेतकरी आता केळीच्या मागं लागला आमच्या इकडला बघा. नियोजन एकदम उत्तम असतं ह्यांचं. मी सुद्धा सुरुवातीला ऊस घेताना ह्यांचं मार्गदर्शन घेतलेलं असते. कोणत्या पण पीक घ्यायचं असलं तर ह्यांचं मार्गदर्शन घेऊनच मी हे पीक हे करीत असतोय. 9 इंचाच्या आसपास लांबी आहे याची बघा. हो घड, प्रत्येक घड कसा आहे. हो का, हो का, हो का, एकदम नियोजनबद्ध हे केलेलं आहे बघा. हे जळगावपेक्षा भारी केळी आलेली आहे बघा. हे बघा, दिसेलच तुम्हाला आता. हो का, हे खालून हो का, कसे घड दिसते ते बघा एकदम. मच्छरसाठी फवारणी करायला लागला का? हो का, मच्छरसाठी फवारणी करून गेलेत बघा. हो काय, प्लॉटला हवा फवारणी चालू आहे मच्छरसाठी. काय क्वालिटी आहे, काय क्वांटिटी आहे बघा. हे केळाची एक नंबरच. हवा, कोणताही व्यापारी सहज माल घेऊन जाऊ शकतो. हे एवढा माल भारी आहे बघा. हे हो का, फण्या मोजा बरं का. हो का, फण्या मोजा. हो का, किती आहे त्या बघा एका गाडाला? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, धन्यवाद.